आपल्या मिडल क्लास मराठी लोकांचा प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का? जर आपण एखादा बिझनेस स्टार्टअप केला ना, त्याच्यामध्ये समजा रिस्क आली का एवढे पैसे आपल्याला गुंतवणूक करायची आहे, त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे प्रॉफिट होईल की नाही आणि लॉस किती होणार आहे हे आपल्याला माहिती नाही आहे. म्हणून आपण काय म्हणतो, रिस्क घ्यायला नको. काय रिस्क घ्यायलासुद्धा नको, म्हणून आपण रिस्क घेत पण नाहीत. आणि हाच प्रॉब्लेम जर मराठी माणसापेक्षा जर मारवाडी लोकात झाला तर ते लगेच रिस्क घेतात. कारण का, त्यांचं पहिलंच जर किराणा मालाचं दुकान असेल ना, त्यांनी सेफ्टी म्हणून ज्वेलरीचं दुकान टाकलेलं असतं, लगेच कपड्याचं दुकान टाकलेलं असतं. म्हणजे 2 टायर जरी पंक्चर झाले त्यांची स्टेपनी तयार असते लगेच, बरोबर आहे की नाही? किती टायर पंक्चर होऊ द्या त्यांचे, 2 होऊ द्या 4 होऊ द्या, स्टेपनी ही कायम असते म्हणजे असतेच. परंतु तसं आपलं मराठी माणसामध्ये नसतं. आपल्याला एकच दुकान चालवता येत नाही तर आपण स्टेपनी कधी ठेवणार आहेत? म्हणून त्यांच्याकडनं भरपूर शिकण्यासारखं आहे. कारण की त्या क्वालिटी, क्वांटिटी, मॅनेजमेंट, टायमिंग हे त्यांचं एवढं प्रोफेशनल असतं ना की ते पर्सनल आणि प्रोफेशनल जीवन कधीही वेगळं ठेवतात. आणि कस्टमरशी गोड म्हणजे इथं बर्फ ठेवतात, म्हणून त्यांच्याकडे कस्टमर कॅच पण होतात. आणि आपल्या माणसाचा प्रॉब्लेम काय, आपल्याला राग लगेच येतो. तो तिकडून आर्य म्हणला का आपण इकडे कार्य म्हणायला लगेच सावधच असतो. पण तो असं न होता रिस्क घ्यायला शिका आणि मारवाड्यासारखं दुकान नक्कीच चालवायला शिका. यामध्ये तुम्हाला नक्कीच तुमची प्रगती होऊ शकते. म्हणून बिझनेस स्टार्टअप करा आणि खुश राहा. आणि स्वप्न कधीही मोठे मोठे बघा. काय स्वप्न नक्की मोठे मोठे बघा. तुम्ही छोट्याशा दुकानावरती सुद्धा करोडपती होऊ शकता.